धुळे जिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ, पथनाट्याद्वारे जनजागृती. धुळे जिल्हा रुग्णालय व महिला बाल रुग्णालय संयुक्त विद्यमाने 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत असून मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता धुळे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी या सप्ताहाचा शुभारंभ व विविध जनजागृती उपक्रमांनी करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमास धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या प्रमुख संयोजिका सौ अल्पा भाभी अग्रवाल, उपमहापौर ज्योत्सना पाटील, माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सौ अल्पा भाभी अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी शासनाने निश्चित केलेल्या शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा या घोषवाक्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिचारिका, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थिनींनी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच स्तनपान जनजागृती संदर्भातील माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात आले, त्याचे देखील उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी स्तनदा माता, त्यांच्या कुटुंबियांना तसेच उपस्थित नागरिकांना बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मानंतर लगेच स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व, आईचे आरोग्यास होणारे फायदे आणि स्तनपानामुळे बालमृत्यू कमी होण्यास होणारी मदत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सौ अल्पा भाभी अग्रवाल यांनी देखील विद्यार्थिनींनी स्तनदा माता, रुग्ण आणि नातेवाईकांना स्तनपानाचे महत्त्व पटवून देत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची उद्दिष्टे आणि मुलींच्या सक्षमीकरणाविषयी मार्गदर्शन केले. धुळे जिल्हा रुग्णालय व इनरव्हील क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, डॉक्टर दिनेश दहिते, डॉक्टर हेमंत चौधरी, डॉक्टर गीतांजली सोनवणे, सहाय्यक अधिसेविका शोभा पवार, सरला शिंदे, बाह्यरुग्ण विभाग परिसेविका प्रतिभा गोडके, प्राचार्य भूषण जोशी, अश्विनी कदम, वैभव भोसले, कमलेश परदेशी, अमरजित पवार, भावना सोनवणे, सोनाली परदेशी, सुजाता परदेशी, ज्योती बागोल तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्रतिभाताई ठाकूर, सचिव रेखा बारी, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर गीतांजली सोनवणे, दीपा वानखेडे, सोनल नाशिककर, धनश्री खैरनार यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक देखील उपस्थित होते. स्तनपान सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती कार्यक्रमामुळे मातांमध्ये स्तनपानाविषयी सकारात्मक संदेश पोहोचला असून नवजात बालकांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. परिजन प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयातील एलिमेंटरी बॅच 83 आणि ALM सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी तुमच्या समोर आज घेऊन येत आहोत स्तनपानाबद्दल पथनाट्य. चला तर बघूया स्तनपानातील पहिला दृश्य, घरातील गोंधळ.
आहेत का घरात? काकू कशा आहेत तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि तुम्ही काय सांगणार आहात? मग पाणी तुला माहित नाही तिचं पहिलं बाळ आहे. मी तिला सांगते आता कसं दूध पाजायचं, माझ्यावर विश्वास ठेवा, काळजी करू नको, मी तुला बरोबर शिकवते कसं दूध पाजायचं. पहिले तुमची मुलाची तयारी करायची की मला बाळाला दूध द्यायचं आहे. मग आपण एखाद्या शांत अशा खोलीमध्ये बसायचं आणि तिथं बाळाला घ्यायचं. तुला जर बसायला त्रास होत असेल तर तू शी किंवा गादी घेऊ शकते आणि भिंतीला टेका लावून बसायचं. शांत मन ठेवायचं, जवळ पाठी ठेवायची. तसेच महापौर मायादेवीजी पद्मश्री देहा देखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे येऊ शकले नाही. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित धुळे महानगरपालिकेचे उपमहापौर ज्योत्स्नाताईजी पाटील यांचे देखील जिल्हा धुळेतर्फे हार्दिक स्वागत करतो. तसेच आमचे सन्मित्र आदरणीय आमचे ज्येष्ठ बंधू प्रफुल्लदादा पाटील साहेब यांचे देखील मी हार्दिक स्वागत करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले एनआरबी धुळे क्लबच्या प्रेसिडेंट प्रतिभा ठाकूर मॅडम, तसेच आमच्या जिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग विभागाचे डॉक्टर हेमंत चौधरी, डॉक्टर दिनेश दैते, तसेच एनआरबी क्लबच्या सर्व मेंबर्स, तसेच आमच्या मेट्रन शोभा पवार मॅडम, मेट्रन सरला शिंदे मॅडम आणि ज्या आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमासाठी आयोजनासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रतिभाताई गोडके सिस्टर, वैभव भोसले ब्रदर, भावना सोनाने सिस्टर, परदेशी सिस्टर, तसेच अमरजीत ब्रदर आणि आपल्या कमलेश ब्रदर, अश्विनी सिस्टर, समोर उपस्थित असलेले सर्व नर्सिंग स्टाफ, वैद्यकीय अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, नर्सिंग स्टुडंट्स, ज्या नर्सिंग स्टुडंट्सने मेहनत घेतली, सर्व रांगोळ्या काढल्या, सर्व पोस्टर प्रदर्शन केलं, यांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या आदरणीय अल्पनाई बाबीजी अग्रवाल यांनी केलं. तसेच उपस्थित असलेले सर्व DIC कर्मचारी वर्ग, समोर उपस्थित असलेले सर्व स्तनदा माता, उपस्थित असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक. आजचा जो कार्यक्रम आहे मॅडम, आपल्याला महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य मंत्रालय मुंबई, तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य इथून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक 1 ऑगस्ट ते दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी हा आपल्याला जागतिक ब्रेस्ट फिडिंग सप्ताह म्हणजे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. आणि वरून शासनाने आपल्याला काही गाईडलाईन दिल्या आहे की हा जो काही तुम्ही सप्ताह साजरा करणार त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा, जेणेकरून उदाहरणार्थ पालकमंत्री असतील, सहमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, महापौर असतील, या सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा, जेणेकरून स्तनपानाविषयी आपल्या सर्व समाजामध्ये अवेअरनेस जागरूकता निर्माण होईल आणि बाळाला आणि आईला देखील स्तनपानावरचं महत्त्व पूर्ण समाजात ते पसरेल. आणि जे काही मॅडमांनी अतिशय उत्कृष्ट मुद्दा मांडला की सध्याच्या जे मॉडर्न युगामध्ये जे काही महिला आहे ते ब्रेस्ट फिडिंगसाठी रिलक्टंट असते, जेणेकरून आपल्या वजनाविषयी किंवा आपल्या फिगरविषयी, तर मॅडमांनी तो बरोबर प्रश्न मांडला. त्याच अनुषंगाने शासनाने ह्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आणि लोकप्रतिनिधींच्या तसेच NGO म्हणजे एनआरबी क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ज्या काही NGOज आहेत, तसेच जिल्हा रुग्णालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत. आणि ह्या स्तनपानाविषयी आपण जे काही समाजामध्ये जे काही मीच असतील, जे काही दृढ झालेल्या संकल्पना असतील त्या आपल्याला याचं महत्त्व विशद करायचं आहे आणि सर्व स्तनदा मातांना आपल्या बाळकाला स्तनपान करण्याविषयी प्रमोट करायचं आहे. कारण की त्याचे फायदे खूप आहेत. स्तनपान केले की त्या महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा संभव कमी असतो, अंडाशयाचा कर्करोग होण्याचा संभव कमी असतो. तसेच बाळ आणि आईची बॉन्डिंग खूप वाढते. त्याच्यामुळे बाळाला जन्म झाल्या अर्धा ते 1 तासाच्या स्तनपान केलं पाहिजे. जेवढा कॉन्टॅक्ट वाढतो तेवढं त्यांची बॉन्डिंग वाढते आणि त्या बाळाला
बाळाची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. तसेच त्याला बाळाला पुढे मधुमेह होऊ शकत नाही. मधुमेह झाला, रक्तदाब झाला, असे जे काही आजार असतात त्याला भविष्यात टाळतात. त्याची परिस्थिती तब्येत उत्कृष्ट जाते. त्या अनुषंगाने आपल्याला शासनाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, म्हणून हा आपण कार्यक्रम संपन्न केलेला आहे इथं. तर आजच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आमच्या जिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार मानतो, स्वागत करतो. धन्यवाद. दिल से धन्यवाद करना चाहती हूँ ताकि आप लोगों ने इतना अच्छा सहयोग किया और जो हमारे गवर्नमेंट की तरफ से आया हुआ है इनके लिए तहे दिल से धन्यवाद। और उम्मीद है कि आप हमेशा इसी तरह सहयोग करते रहोगे और इसी तरह अपने देश को एक छोटा सा नहीं तो बूंद बूंद करके हमारा सागर बनता है, उसी तरह आप लोग बूंद बूंद करके हमारे सागर की नींव बनोगे। जिस तरह सर ने बताया है कि भाई दूध जो स्तनपान रहता है सबसे अमृत रहता है और आपको मेरे से ज़्यादा आप लोगों को पता है। बस आप लोग को ये कन्विंस करना है हर माओ को जो नई माएँ बनने वाली है। अभी जो मैंने 2-3 क्वेश्चंस पूछे थे अंदर, जो भी अपने नए टीचर्स वगैरह है, जो नई नर्सेस वगैरह बन रही है, कि भाई जो मॉडर्न फिगर लेडीज जो आजकल के मॉडर्न फिगर के हिसाब से स्तनपान नहीं कराना चाहती, 90% यही सभी जगह प्रॉब्लम आता है। पर आप लोग जो उनको कन्विंस करते हैं उसके लिए जो आप लोगों का जो काम है उसको सच में दिल से धन्यवाद देना चाहती हूँ कि भाई आगे आप जो है वो हमारे समाज की नींव है। हर बच्चा अगर सशक्त रहेगा तो भारत सशक्त बनेगा। और जिस तरह मेरे पास बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का वो जो ये जो पद है, उसी तरह आप हर एक जीवन को और उनकी लाइफ बढ़ने में और मदद कर रहे हो। जैसे सर ने बताया कि भाई अपन एक एक दूध जैसे माँ अपने बच्चों को पिलाती है, हर डिजीज में जो भी उनकी बीमारियाँ रहती है उससे उनको दूर भगाते हैं। जैसे डायबिटीज है, स्तन का कैंसर जो माँ को भी मिलता है कि भाई स्तन कैंसर ना हो, जो गांठें बनती है उससे स्तन कैंसर ना हो। और आजकल की जो माएँ हैं वो नहीं देखना चाहती कि नहीं मेरा फिगर इम्पोर्टेंट है, मेरा फिगर मुझे ज़्यादा इम्पोर्टेंट है। पर जिस तरह आप लोग उनको कन्विंस करते हो उसके लिए सच में धन्यवाद देना चाहती हूँ। और आप जिस तरह लोगों के यहाँ पे उसकी देखभाल करते हो, सिविल का नाम पहले क्या था और अभी कितना अच्छा हो गया, जबकि अपने पास में 2-2 सिविल है। बहुत अच्छा मेंटेन कर रहे हो सर आप लोग। और भी मदद करना पड़े तो मैं और भैया हमेशा सदैव चलता रहने वाले हो। कुछ और भी मशीनरीज अपन तो जैसे नवे और जितनी भी आधुनिकता है वो सब अपन लाएंगे, टेक्नोलॉजी से लेकर लाने की अपन यहाँ कोशिश कर रहे हैं। और आप लोग एकदम ग्राउंड लेवल पे टच रहते हो, पब्लिक से कॉन्टेक्ट में आप लोग रहते हो। आपकी जो भी डिमांड्स रहेगी आप सर से बताइए, सर हमारे पास योजना वगैरह लेकर आएंगे। अपने अगर इसमें रहा अपने बजट वगैरह में रहा अपन ऊपर से डिमांड करेंगे कि अपने चाहेंगे कि दुनिया का हर बच्चा सशक्त बने और सब एकदम हेल्दी निरोगी। सब लोग आखिरी में क्या पूछते, ये नहीं पूछते कि भाई तुम्हारे पास कितना पैसा और क्या पद है, सिर्फ यही पूछते कि भाभी तुम्हारे बच्चे कैसे हो, आप कैसे हो और आपके बच्चे क्या कर रहे हो और आपके बच्चे कैसे हैं। तो उसका 90% क्रेडिट सब आप लोगों को हो जाता है। बस मैं समाप्त करना चाहती हूँ। प्लीज